सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले Ultra beats on the track. श्री रामदास केदार यांचा 61वा वाढदिवस आणि शहाताईंचा 50वा वाढदिवस या ठिकाणी आपण एकत्र साजरा करत आहोत आणि या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले त्यांचे सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ज्यांच्या अभिषेक सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत त्यांना मी या ठिकाणी औक्षण करण्यासाठी निमंत्रित करीत आहे। मी विनंती करतो आजच्या सत्कार मूर्तींनी औक्षण करण्यासाठी स्टेज कडे यावं असं मी त्यांना विनंती करतो।
पदोपदी रामदास काकांना तेवढीच साथ दिली. कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ सहकार्याने आणि मदतीने पुन्हा पीपल्स बँकेमध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली आणि 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 2019ला ते बँकेमधून रिटायर झाले. 1984ला पुण्यात आल्यानंतर 87ला ते बँकेमध्ये कामाला लागले आणि 87 नंतर 1989 मध्ये आमच्या भगिनी सौ श्राताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली. 1992 साली मोठी मुलगी अश्विनीचा जन्म झाला. त्यानंतर 1996 साली दुसरी मुलगी अक्षताईचा जन्म झाला. त्याआधी सुरुवातीला 4-5 वर्ष ते भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यानंतर 1996ला त्यांनी स्वतः जागा घेऊन हळूहळू बांधकामाला सुरुवात केली आणि स्वतःची अशी टुमदार एक वास्तू तयार केली. त्यानंतर 2006ला अक्षता ही तिसरी मुलगी झाली आणि 3ही मुली अनुष्का ही तिसरी मुलगी झाली आणि 3ही मुली अतिशय संस्कारित आणि उच्च शिक्षित आहेत. जावई अतिशय उच्च पदावर त्यांचे काम करत आहेत आणि अतिशय आनंदी पद्धतीने आता एक कुटुंब राहत आहे. मधल्या काळामध्ये बायपास सर्जरी असेल, आरोग्याचे प्रॉब्लेम असेल, असेही अनेक मोठे त्यांच्यावर संकट आली, परंतु शहाताईच्या मदतीने त्यांनी त्या सर्व संकटावर मात केली. आता ते सध्या अतिशय आनंदी जीवन जगत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला देखील जात आहेत.
वेगवेगळ्या राज्यामध्ये ते फिरत आहेत आणि अतिशय छान आनंदी जीवन ते सध्या या ठिकाणी जगत आहेत। अशा पद्धतीने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी वयाची 61 वर्ष आणि ताईंनी वयाची 50 वर्ष या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत। त्यांना यांच्या पुढील वाटचालीसाठी मी माझ्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। आमच्या शहाचा सहवास आणि सुरू झाला तुमच्या आयुष्याचा प्रवास। कष्ट अपार केले, पाहिले नाही कधी रात्र दिवस, तुम्हालाच माहीत सुरुवातीच्या काळात घडले किती उपवास। दासातले दास असे नाव तुमचे रामदास, जोडीला मिळाला आमच्या शहाचा सहवास। 32 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त तुम्ही झालात। 3ही मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त तुम्ही केलात। सोन्यासारख्या जावयांच्या रूपाने तृप्त तुम्ही झालात। अनेक संकटी झेलत संसाराच्या गाड्यातून मुक्तही तुम्ही झालात। दासातले दास असे नाव तुमचे रामदास, जोडीला मिळाला आमच्या शहाचा सहवास। स्वतःचे निर्णय स्वतः घेत आलात, पोटाला चिंता घेऊन संसार उभा केलात। नाही चुकवला कधी तुम्ही कुणाचा मानपान आणि गमावलाही नाही कधी तुम्ही स्वतःचा स्वाभिमान। नाही चुकवला कधी तुम्ही कधी कुणाचा मानपान आणि गमावलाही नाही कधी स्वतःचा स्वाभिमान। दासातले दास असे नाव तुमचे रामदास, जोडीला मिळाला आमच्या शहाचा सहवास। चिडलात तर कधी कुणावर तुम्ही, चिडताना तर कधी कुणावर तुम्ही दिसलेच नाही। रागावताना तर कधी तुम्हाला पाहिलंच नाही। डोळ्यातलं पाणी कधी वाहिलंच नाही, वाहिलं तरी ते कुणाला कधी दिसलंच नाही। संयमाला तर तुमच्या खरंच तोड नाही आणि साथ देणाऱ्या पत्नीलाही कुठेच जोड नाही। दासातले दास असे नाव तुमचे रामदास, जोडीला मिळाला आमच्या शहांचा सहवास। सर्वाशी संयमाने प्रेमाने वागलात, खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदी जीवन जगलात। यापुढेही जीवनात प्रत्येक क्षण आनंदाचा यावा आणि क्षणाक्षणातून तुम्ही आनंद घेत राहावा। तुम्हाला तुमच्या 61व्या वाढदिवसानिमित्त आणि ताईच्या 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी आलेले सगळे नातेवाईक, मित्र स्नेही सगळ्यांचा मी आभार मानतोय। काकांना एवढा आनंद झालाय की त्यांचे शब्द अडखळत आहेत, तर त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते। कोटी कोटी शुभेच्छा।
पहिला हॅपी बर्थडे दोघांना पण. आणि मी एक कविता वाचून दाखवेल जी आईबाबांवर आहे. आईबाबांनी रुजविले संस्कार, सदैव राहील त्यांची ऋणी फार. आईचा तो मायेचा पदर आणि बाबांनी दिलेला आधार. माझ्या या आईबाबांना माझा साष्टांग नमस्कार. आईचे ते मोलाचे शब्दचार, बाबांचे ते आध्यात्मिक विचार, हेच आहेत माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार. आईचे जगणे ते कष्टात आणि बाबांचे गुंतणे ते कामात. म्हणूनच माझे जीवन आहे आरामात. जरी संकटे असतील अनेक तरी आई बाबा राहिले एक. त्यामुळेच जीवन लाभले मज सुरेख. आईची ती मायेची हाक आणि बाबांची मिळालेली साथ, यानेच जीवन जगले आहे मी सुखात. आईचे रागवणे तर बाबांचे समजवणे आणि माझे ते नाराज होणे, पण आई बाबांच्या प्रेमापुढे काय होणे. आईने वाढवलेला आत्मविश्वास आणि बाबांचा माझ्यावरील विश्वास, यानेच मज जीवन वाटेवर लाभला सदा प्रकाश. आई बाबांनी कौतुक करणे आणि प्रोत्साहन देत राहणे, म्हणूनच आयुष्य हे जगत आहे अद्वितीय आनंदाने. आई बाबा सारखं करतात प्रेम जसे, न जगात मज कुठे भासे. माझे दैवत आई बाबांना मजत दिसे. हॅपी बर्थडे. उशीर झालाय त्याच्यामुळे मी 2 शब्द बोलते. हॅपी बर्थडे पप्पा, हॅपी बर्थडे मम्मी. लहानपणापासून आई वडिलांनी खूप केलं. त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो अंबादास मामाने सांगितला. खूप कष्टातून त्यांनी शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण केले आणि त्याच्यामुळे कधी आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही जाणवली. आणि लहानपणापासून आम्ही तिघींना त्यांनी कधीच असं काही असं जाणून दिलं नाही की तुम्ही मुली आहेत, आम्हाला मुलगा नाही आहे वगैरे. त्यांना खूप लोक म्हणायचे की तुम्हाला काही 3 मुलीच आहेत, मुलगा नाही आहे. पण माझ्या वडिलांना नेहमी प्राऊड वाटायचं. ते नेहमी म्हणायचे की माझ्या ज्या 3 मुली आहेत त्या मुलापेक्षा कमी नाही आहेत. आणि मला खूप प्राऊड वाटतं त्या गोष्टीचं. त्यांचं नेहमी तसंच असेल. ते लोकांना डायरेक्ट म्हणायचे की माझ्या 3 मुली मुलांपेक्षा पुढे जाणार आहे, मला नाही आहे काही असं. ते नेहमी म्हणायचे की माझा हा त्रिवेणी संगम आहे किंवा का, म्हणजे त्यांच्या नेहमी बोलण्यात असायचं की माझी पहिली मुलगी धनाची पेटी, जसं माझ्या 3 मुलींमुळे माझं खूप चांगलं म्हणजे आत्ता काही आहे तर त्या 3 मुलींच्या पाठबळामुळे आहे. आणि त्यांनी खूप केलं आमच्यासाठी लहानपणापासून. कधी काही हे नाही केलं, कोणत्या गोष्टीची कमी नाही भासून दिली. त्याच्यासाठी थँक्यू पप्पा, थँक्यू मम्मी. त्याच्याबद्दल थोडंफार आम्ही करू शकलो. थँक्यू. हॅपी बर्थडे वन्स. थँक्यू तुम्हाला की तुम्ही खूप काही केलंय आमच्यासाठी आतापर्यंत. मामा आणि मामींना वाढदिवसाच्या आमच्या नागरगोजी परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आज जो 61चा कार्यक्रम साजरा करत आहात, आमची तर अशी इच्छा आहे की तुमचा अमृत महोत्सवी कार्यक्रम याहीपेक्षा खूप मोठा हो आणि त्याला आणखीन मोठं स्वरूप मिळो. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्ही आपलं जीवन निरामय जीवन, आरोग्यदायी जीवन जगावं अशी सर्वांतर्फे मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर मामा आणि मामींचा हा कार्यक्रम म्हणजे कुटुंबाचा एक मोठा लौकिक असा सोहळा आहे. सर्वांना जेव्हा आमंत्रण दिली गेली तर प्रत्येक जण स्वतःहून एक अनामिक ओढीने खेचून आणल्यासारखा इथं आलेला आहे. अनेकाला अनेक अडचणी असतील, पण प्रत्येकाने त्या आपल्या आडी अडचणी बाजूला ठेवल्या आणि सगळेजण इथं स्वतः इथं उपस्थित आहे. ते त्याचं कारण आहे ते म्हणजे मामा आणि मामींचं असणारं प्रेम. त्यांनी संपूर्ण कुटुंबालाच आपलेसं बनवलं. प्रत्येक प्रसंगामध्ये असो, अनेक नातेवाईकांचं पुण्यामध्ये आल्यानंतर एक हक्काचं घर, एक हक्काचं ठिकाण असेल तर ते म्हणजे मामा आणि मामींचं असणारं घर. मामा हे पहिल्यापासून बँकेमध्ये असल्यामुळे
एक मितभाषी होते. जास्त बोलणं किंवा जास्त रागवणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. मी तर मामांना कधी असं कोणासमोर रागवलेलं पाहिलं नाही. आता ते चिडत असतील तर ते मामींनाच माहिती असेल, आम्ही तर कधी त्यांना पाहिलं नाही. पण प्रत्येक वेळेस अनेकांच्या शुभ कार्याची सुरुवात म्हणजे कोणाचा नोकरीचा प्रारंभ असेल, कोणाचं प्रशिक्षण असेल किंवा शिक्षणाविषयी पुण्यामध्ये जर काही काम निघलं तर सगळ्यांच्या समोर पहिलं नाव येतं ते म्हणजे मामांचं नाव. कारण अनेक जण इथं राहून गेले, त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केले असतील किंवा नवीन नोकरीची सुरुवात केली असेल तर ती मामींच्या डब्याने आणि मामांच्या इथं असलेली झालेली आहे. मामींनी मामांना भरपूर अशी साथ दिलेली आहे. प्रत्येक अगदी लहान सहान गोष्टींची मामी या काळजी घेत असतात. आम्ही तर त्यांना चेष्टेने म्हणत असतो की तुम्ही मामांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतात, जणू काही मामा म्हणजे एक लहान मुलंच आहे असं मामी करत असतात. परंतु त्या मामींनी खंबीर साथ दिल्यामुळे मामांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं. जे स्वतः अगदी काही नसताना जेव्हा बीड मधून एखादा माणूस इथं येतो, मला आता सुभाष मामांनी सांगितलं की हे जे आपल्या समोर केक दिसतोय या बेकरीमध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीला काम केलं. म्हणजे इतकं खडतर आयुष्य जगून नंतर बँकेमध्ये शिपाई, पुढे क्लर्क आणि नंतर कॅशियर असे विविध पद भोगत असताना त्यांनी आपला पाय मात्र जमिनीवरून ढळू दिला नाही. आणि त्याचंच एक फळ आहे की आज सर्वजण एवढे मोठ्या उत्साहानं इथे आलेले आहेत. मामा खरोखर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला असे सर्व नातेवाईक, पत्नी आणि आताचा जो विषय झाला की धन्यवाद. आणि खरोखरच की तुमचा पुढील 75चा कार्यक्रम खूप मोठा होतो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून या सोहळ्याला हजर झालात त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो तुमचे. धन्यवाद देतो. सगळ्या मुली इन जनरल तिघी पण त्यांच्या आई वडिलांबद्दलचं जे प्रेम आहे आणि त्यांच्या मुलींबद्दल जे प्रेम ते बाकी सगळ्यांसाठी पण इन्स्पिरेशन. मी स्वतः अश्विनीकडे भरपूर गोष्टी करून बघून तिचा शिकतो आणि हेच करत तुम्हाला परतफेड त्या मुलींची भरपूर तुम्ही केलं आहे आणि त्याचं इन्स्पिरेशन घेऊन तुमच्यासाठी भरपूर करतात. आणि तुम्हाला जो लाईफ पार्टनर मिळाला आहे तो खरंच बघितला 4 गोष्टी त्यात सांगत होत्या काय बोलायचं.
चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन